मी घेणार आहे तो म्हणजे आपला गोप्रो कॅमेरा। कॅप्टन जी थँक्यू सो मच, सफर अच्छा हुआ। 53,800 रुपयाला आपल्याला भेटलं। ऑफ व्हाईट आहे, हे व्हाईट येल्लो। डेंजर परिस्थिती आहे, मला काही समोर तर दिसत नाही, बघायचं तुम्हाला। हे बघा बघा कुठे कुठे पोहोचले दिल्ली, पहिल्या पावसात पहिली हालत। आरामसे 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 आरामसे। गोप्रो 12 हो ना, अजून एक छोटासा काम राहिलं आहे व्हील साईजचा। मी आता आहे बरोबर साऊथ दिल्लीला। फायनली बघा दिल्ली व्हील साईज। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती ट्रॅव्हल विथ विजय ब्लॉगवरती। मी आता आहे बरोबर दिल्लीमध्ये, न्यू दिल्ली। आणि या ठिकाणी बघा आपण गाडी खाली केलेली। आता इथून आपल्याला बरोबर दिल्लीमधनं एका अशा ठिकाणी जायचं आहे, ते तुम्हाला सगळं क्लिअर सांगतो। मी घेणार आहे तो म्हणजे आपला गोप्रो कॅमेरा। त्यासाठी आपल्याला इथं दिल्लीमधनं डायरेक्टली आपल्याला पटेल नगरमध्ये आपल्याला जायचं आहे। तिथून आपल्याला अजून 2-3 अशी कामं आहेत, पण तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला भरपूरशी अशी दिल्ली दाखवणार आहे। माझा प्रयत्न असेल कुठे कुठे जायचं ते सगळं मी तुम्हाला शेअर करेलच असं। पण मी पहिल्यांदा इथे दिल्लीमध्ये आलो आहे आणि तुम्ही माझे पाचचे ब्लॉग बघितले असाल की आपण प्रवास करून आलेलो मुंबईतनं डायरेक्ट दिल्लीमध्ये। आपण 2 एपिसोड केले, ते सुद्धा मी बघितले असाल तर भावनो ते आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी लिंक देईल, त्या लिंकवरती जावा आणि पटकन ते ब्लॉग बघा मी कसा इथे दिल्लीमध्ये आलो ते। आणि दिल्लीमध्ये आपल्याला खूप काही गोष्टी घ्यायच्या आहेत, तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। दिल्लीचा ब्लॉग तुमच्यासाठी खास असणार आहे, कारण फर्स्ट टाईम आलो म्हणून दिल्लीमध्ये। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जास्त करा भावांनो। तर चला मित्रांनो, हा ब्लॉग आपण इथे स्टार्ट करूया। आपण इथनं बरोबर आता मागवली आहे रॅपिडो। इथनं बरोबर आपल्याला जायचं आहे बरोबर 16 किलोमीटरवरती। चला रॅपिडो आल्यावरती तुम्हाला मी दाखवतो दिल्ली। तर मित्रांनो हे बघा, हे आपल्याला आलेले आहे रॅपिडो। आणि इथे जी सगळी मदत लागणारी म्हणजे सगळं काय सहकार्य केलं आहे ते आपल्या दादाने। आपका नाम क्या? विकास। विकास, आप इधर ही के रहने वाले हो? अच्छा, सकाळपासून ॲक्च्युली मटेरियल वगैरे ह्या बिल्डिंगमध्ये दिलेलं आहे, पण जेवढी मदत लागली आपल्याला या दादांनी दिली। पार्किंगची इथे सगळं आंघोळ वगैरे करायसाठी। थँक्यू सो मच। आप कभी भी आ जाओ मुंबई में, तेवढं का आपको हेल्प करूँगा। जिधर जाना है उधर आप बोलो खाली। सही बात सही बात। आता आपली आली आहे रॅपिडो। आता इथनं जाऊया बरोबर पटेल नगरला। आता वहाँ कुछ अगर नहीं पता चला तो आपको फ़ोन करूँगा मैं। हाँ, क्योंकि मेरे को मालूम नहीं है भाई। चलो भाई, हा बघा आपलं रॅपिडोवाला पक्षी आहेत ना, आणि डायरेक्टली आपलं रॅपिडो जाऊया। चला दिल्ली फिरायचं ना। हा बघा हेल्मेट बघा। खैसन खैसन, चला चलो चला। दिल्ली दिल्ली भारताची राजधानी दिल्ली, याच्यामध्ये आपण आलोय, लक्षात ठेवा। चला, मी आता आहे बरोबर साऊथ दिल्लीला। आणि जिथून तुम्ही प्रवास करता ना, मी भावनो हा एरिया आहे भावनो VIP एरिया आहे साऊथ दिल्ली। या आपल्या मित्रांनीच म्हणजे आपले जे गाडीवाल्यांनी सांगितलं की थोडीफार आपल्याला माहिती देतोय की इथे काय काय आणि काय काय नाही, तर त्याच्यामुळे आपल्याला थोडाफार अजून सोपं जाईल। खूप मजा येणार अजून या ब्लॉगला, कारण मला सुद्धा मी खूप एक्सायटेड आहे। दिल्लीमध्ये फिरतोय मी यार, विचार नव्हता केलेला मी दिल्लीमध्ये फिरतोय। हा जो संपूर्ण एरिया आहे हा आहे RK पुरम। आणि एवढी दिल्ली भावनो भारी आहे ना, पहिल्यांदा येण्याचं म्हणजे भाऊ लव यू यार, लव यू दिल्ली। कारण भाऊ भारताची राजधानी दिल्ली आहे, त्यामुळे खतरनाक खतरनाक एक नंबर का। आणि बघायला गेलं तर प्रदूषण मुक्त आहे दिल्ली। पावसाचं वातावरण झालं, पावसाचा वरती एकदम गहाडूक करून टाकला पावसाने। हे बघा, आणि अंगावरती बघा पाणी आहे, पाणी पावसाचा। नाद करायचा ना, नाद। पाऊस कुठे पण येतो, शेवटी आमचा नातेवाईक आहे पावसकर। चला आता आपण आता पोहोचायला आपल्या लोकेशनला, पहिल्यावाल्या जिथे आपल्याला आपला कॅमेरा घ्यायचा आहे, न्यू ब्रँड।
कोल्हापुरी हा बघा दिल्लीचा. आणि आता डायरेक्टली पोहोचूया आपण ऑफिसला. चला आपण आता बरोबर पोहोचलो बघा पटेल नगरला. हा सर्कल आहे पटेल नगरचा आणि वरना बघा डायरेक्टली मेट्रो धावते आहे. पटेल नगर हा जंक्शन हे बघा इथे लिहिलं रिंग रोड शादीपूर. बघा आपण आपल्या लोकेशनला पोहोचलो आहे. बघा पटेल नगरचा हा मेट्रो स्टेशन. आणि दिल्ली भाई सही आहे भाई. दिल्ली 188 189 आपल्याला 194ला जायचं आहे. बघा 90 चालवला. मला असं वाटतं बघा या साईडलाच असणार कुठेतरी समथिंग. बघा साऊथ पटेल हां इधर इधर आहे. इधर 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 इधर. चला भावनो हे बघा आपण या रॅपिडो बाय थँक्यू. अच्छा हुआ सफर भावनो. आपल्याला तिकडे जायचं आहे त्या बिल्डिंगच्या इथे. आणि खरंच त्या भावाने गाडी खरंच चांगली आणली आहे. तिकडे जायचं तिकडे हे बघा इथे लिहिले IAPL हाऊस. आपला रस्ता क्रॉस करून जायचा आहे भावनो. आणि इथे समोर सुद्धा काहीतरी हाय वाटतं. हा मला वाटते टॉकीचा वाटतं. हां काहीतरी वेगळा काहीतरी असेल. तुम्ही कधी आलात का इथे ह्या साईडला पटेल नगर साईडला आला असेल तर नक्की मला हे नक्की सांगा कुठला हा इथे काय काय आहे लोकेशन. मला म्हणजे जिथे आता मला जाता येईल बघायला लगेच. आपण अशी मग बरोबर बिल्डिंग ओळखलेली बघा. ही आहे JK बँक आणि इथेच आपल्याला थर्ड फ्लोअरवरती जायचे. हे बघा आपली एंट्री विजय मुंबई सगळं दिलेलं आहे. चला आता जाऊया आपण वरती थर्ड फ्लोअरला. चलो जाएंगे. कैसा लग रहा भाई. अच्छा दिख रहा हो. गॉगल घाल्या गॉगल घातल्यावर जरा बरं वाटेल. आतमध्ये इथं आलो आहे ऑफिसला. हे बघा इथे पाठीमागे सर्व्हिस सेंटर दिलेलं आहे. गोप्रोचा वगैरे बघा भारी असे म्हणून. आपलं हे बघा आपला बिल आलेलं आहे हे बघा. आणि स्पेशली गिफ्ट फॉर गोप्रो 12 न्यू ब्रँड आहे आपला हा. हे बघा याच्यामध्ये केस वगैरे दिलेले आहे प्रॉपर. आणि मला वाटतं संपूर्ण याच्यामध्ये हे दिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला काय काय भेटणार. आणि हा कितीला मध्ये आहे बघा 53.800 म्हणजे 53,800 रुपये. कसा वाटला तुम्हाला गिफ्ट. हां भारी ना एकदम 12. चला आता आपण इथं कंपनीला निघूया. पण बाहेर पडूया. ॲक्च्युली बाहेर तर आलो आहे पण हे बघा इथे पावसाचं वातावरण झालं आहे. आणि आपण कॅमेरा तर बाहेर घेऊन आलो आहे पण आपण तिथनं कॅरी बॅग त्यांच्याकडनं विसरलो घ्यायला. पाऊस बघा थेंब थेंब पाऊस चालू आला आहे. आणि आपण इथं बरोबर रॅपिडो बुक केली आहे. आता इथं आपल्याला बरोबर जायचं आहे करोलबाग मार्केटमध्ये. इथे आपल्याला काहीतरी एक वस्तू घ्यायची आहे गाडीसाठी स्पेशली. हा आता आपल्या ब्लॉगिंगसाठी झाला. याची तुम्हाला बॉक्सिंग म्हणजे आपल्याला वरतीच काय मी काय चेक नाही केला. फक्त त्यावरती हा जो वरचा कवर तो फक्त चेक केला. बाकी कॅमेरा वगैरे आपण नंतर बघू. अनबॉक्सिंग करू याची मस्त आहे की. तर आपला पहिला काम करून घेऊ सगळा. दिल्ली तुम्हाला जाम फिरवायची होती आणि फिरवणारच अजून पण रॅपिडो बुक केले. अजून काय अजून रॅपिडो आली नाही. रॅपिडो इथून येईल वाटतं. इथून भाई दिल्लीमध्ये सुरुवात झाली. ही बघा पावसाची. पाऊस बघा दिल्लीमध्ये पडायला लागला. 2026चा हा माझा पहिला पाऊस. आपण रॅपिडो बुक केलेली आहे. त्याचीच वाट बघतो रॅपिडोची कधी येईल. भेटली आपली रॅपिडो आली आणि आपल्याला पिकअप केलेलं आहे. आराम से डरने का नाही. कितना किलोमीटर आहे इधर से. 2.5 किलोमीटर फक्त आपला प्रवास आहे. म्हणजे आपल्या लोकेशनवर विसरलो भुला. 2 मिनिटात विसरायची मला सवय लक्षात ठेवा. तर त्याच्यामुळे तुम्ही मला ॲडजस्ट करून घ्या आत्ताच. फक्त एवढा की फॅमिलीला विसरू शकत नाही 2 मिनिटात. करोलबाग आणि मार्केट यार्ड हे लक्षात ठेवा. म्हणजे मार्केट एरिया.
लक्षात ठेवा, दिल्लीमध्ये कंपल्सरी आहे पाठशाला हेल्मेट. मग अजून आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये का नाही होत आहे? बाकीचा जो राज्य आहे तो डेव्हलप होत चालला आहे, मग आपल्या राज्यात का नाही होत आहे? कारण आपला हा जो पायलट आहे तो एक नंबर आहे भाऊ. लय गाडी फास्ट चालवतोय आणि भाऊ लगेच आपल्याला बघा तिथे आपल्या लोकेशनला पोहोचवतोय. गाडी चालवायची पद्धत म्हणजे खतरनाक. हे आपला या पायलटचं नाव आहे अमित शर्मा. हे बघा करोल बाग, मेट्रो स्टेशन करोल बागचा. आपण लोकेशनला तर आलोय. हा आहे बघा, या ठिकाणी बघा हा मोठाचं दुकान आहे ना, त्या दुकानामध्ये आपल्याला जायचं. नवीन कार डेकोरेटर. थँक्यू भैया, थँक्यू. आपका नाम क्या? पेमेंट हो गया? पेमेंट करता ऑनलाईन ऑफलाईन करता? चलो यांना किती आले ते बघा. 25 रुपये द्यायचे पुन्हा. हा लोकेशन आहे बरोबर करोल बाग मार्केट. हा संपूर्ण बघा इथे ॲसेसरी वगैरे भेटतात त्या गाड्यांच्या. मी सुद्धा त्या या नवीन कार डेकोरमध्ये आलो आहे. आणि हे बघा आपल्याला घ्यायची लाईट एक्स्ट्रीम. याच्यामध्ये कसं आहे, याच्यामध्ये 3 कलर येतात ट्रायंगल. आता बघूया आता याच्यामध्ये कसं काय. आता आपण ह्याच्याकडे चेक करून घेऊया. भाई जरा अच्छा वाला दिखा. अच्छा वाला है. हाँ परफेक्ट एकदम बढ़िया वारंटी के साथ 2 ईयर वारंटी. 2 साल की वारंटी. ये कितना वाट का है? 240. हाँ ये 240 वाट 240 वाट. अच्छा एकदा यांच्याकडे चेक करून बघूया. पाऊस आला भाऊ, पाऊस आला बघा. पडलं काय? अरे आला जोरात आहे बघा. मला गाडीवरती दिसतं गाडीवरती. हे बघा आपण आता चेक करतोय. ॲक्च्युली आपल्या गोप्रोला ठेवाय साईडला. हो ह्याच्यामध्ये जाम मजा आहे भाऊ. हा नवीन वर्जन आहे असं पण 12 ब्लॅक. इसमें ये 3 कलर कौन सा है? वाइट, ऑफ वाइट और येलो. ऑफ वाइट और येलो. अपर डिपर के लिए कौन सा चलेगा? अपर डिपर में देखना तीनों जो हाँ वाइट चलेगा सर. वाइट ही. वाइट. रिमोट के ऊपर नहीं चाहिए मुझे, बटन के ऊपर चाहिए. हा बघा आला भाऊ ना, आला. हा भेटला पावसाचा आशीर्वाद भेटले ते पण दिल्लीमध्ये. ये व्हाइट, ये ऑफ व्हाइट है, ये व्हाइट येलो. ओके. और अपर डिपर के लिए मतलब कौन सा लगेगा? व्हाइट और येलो. वाइट ही जाएगा, येलो नहीं जाता सर. तो वाइट ही जाता. इसके लिए क्या ये लगाना पड़ता है? कट आउट? नहीं कुछ नहीं. कितने साल का वारंटी? 2 साल का. बघा आपण चेक करतो दुसरा सुद्धा. येलो ऑन व्हाइट. ओके. तर भावने बघा 1, 2 आणि 3. तिसरा पीस आपण घेतलेला आहे बघा. लाईट दिखा उसका. पहिला ही नहीं सर. व्हाइट लाईट, ही येलो लाईट, ही वॉर्म लाईट. एक नंबर. किती आहे? 240 वॅट. चला त्याला पैसे वगैरे देऊया 3 पीसचे. नंतर मग आपण इथं डायरेक्टली आपली रॅपिडो बुक करूया. पाऊस तर जरा थांबलेला असा पण असा मग आपला झालेला आहे पॅक. गोप्रो ठेवलेला आहे याच्यामध्ये 3. एक मोबाईल होल्डर करो, पॅक करो. हां 3 पीस आहे. एक गोप्रो, एक मोबाईल होल्डर. ठीक आहे. त्या साईडला दिलेली आहे ऑर्डर सँडविचची. आणि बघा इथे आपल्याला आलेली आहे रॅपिडो बाईक कॅप्टन. सर आपका नाम क्या? विक्रम. ओके. चला मंडळींनो निघालो बघा. आपला सँडविच घेतला इथे. आता रनिंगमध्येच आपल्याला खायचं आहे. जाता आहे बघा प्रवास करत. हा आहे बरोबर दिल्लीचा ट्रॅफिक. आणि हा आहे संपूर्ण एरिया कर्नोल बाग. हे बघा पाठीसुद्धा आहे. बघा भावनो संपला सँडविच असा पण. लय भूक लागलेली, लय म्हणजे लय. म्हणून कॉर्न सँडविच घेतलेला मी. ते मस्त होता. पाऊस जोरात आहे पाऊस. बघायचं तुम्हाला पाऊस असा बघा पूर्ण ओला झाला आहे. आणि पाऊस बघा पावसामुळे आम्ही गाडी स्लो केली आहे. वरती बघा गडगडतोय. म्हटलं की पाऊस जोरात. आपल्या लोकेशन जाऊया. आणि
आणि आता आपल्याला अनबॉक्सिंग करायची आपल्या गोप्रोची. कसं आहे दाखवतो तुम्हाला सगळं काय काय भेटतंय ते. चला बघा आला भावानो केवढा जोरात. भावानो पाऊस बघा केवढा जोरात चालू आलाय बघा पाठी मी बघू शकता. आणि बघा इथे आपण बरोबर पोहोचलो 11 मूर्ती या चौकाचे. ते बघा एरिया का नाम क्या? एरिया का नाम 11 मूर्ती. हाँ भाऊ त्रिमूर्ति मार गई है. अच्छा त्रिमूर्ति मार गई ये और ये 11 मूर्ति का ये स्टैचू है. पाऊस बघा. ये है भाई दिल्ली की खासियत. हाँ कुछ मौसम का मतलब आने जाने का कुछ हे नाही रहता है टायमिंग. चला भावांनो आता डायरेक्ट जाऊया लोकेशनला आपल्या जिथे आपली गाडी पार्किंग केली तिकडे. परिस्थितीप्रमाणे वागायचा. हे बघा काय आहे. पाऊस तर आहे माझ्यासोबत दिसतो तुम्हाला पाऊस. आणि मी प्रॉपर म्हणजे टी शर्ट सगळी भिजली माझ्याशी पण. आणि पॅन्ट तर पूर्ण भिजली आहे. पण आपला जो हे वस्तू आहेत ते भिजले नाही पाहिजे कारण ते आहे एकदम काही डेंजर परिस्थिती आहे. मला काही समोर तर दिसत नाही बघायचं तुम्हाला. हे बघा विश्वास ड्रायव्हरवरती एवढा विश्वास ठेवला पाहिजे तो लक्षात ठेवा. म्हणून ड्रायव्हर तणात कोण करत नाही. हां पाहून थोडासा पाऊस बघा आता कमी झाला आहे. आणि मी आता आहे बरोबर लोकेशनला. या लोकेशनचं नाव आहे बरोबर सरोजनी नगर. आणि भाऊ भरपूर ट्रॅफिक आहे यार. पण तरीसुद्धा आपले जे पायलट आहेत विक्रांत ना सर विक्रम सर. हे बघा इथे बघा लिहिलेलं आहे 12 पुला रोड IN आश्रम AIIMS म्हणजे ट्रॅफिक झोन. आणि समोर बघा आपला भारताचा फ्लॅग राजधानीमध्ये मस्तपैकी झळकतोय. इसको तो कोई नहीं सब जगह पहचाने पाए ऑल ओवर वर्ल्ड में दिल्ली को. सबका लाडला तिरंगा. भाऊ न साऊथ ऍक्ट दुनिया बघा दुनिया दिल्लीची. हा बघा कुठे कुठे पोहोचले दिल्ली. भारी यार दिल्ली बहुत आगे है भाई. लेकिन बॉम्बे से आगे है क्या मालूम नहीं मुझे. बॉम्बे से आगे है दिल्ली नहीं भाई. ये देखो भाई अपना बंदा बोल रहा है पायलट बोलो बॉम्बे से आगे दिल्ली नहीं है. अच्छी बात है. बरा वाटा जरा ऐकून. पण खूप डेवलप झाली यार. खूप डेवलप तो बहुत मतलब जो बड़े बड़े बिल्डिंग वो नहीं है लेकिन देखो ना हे जे आहेत मॉल मोठमोठे मॉल केले आहेत त्यांनी ग्रेट यार ग्रेट पुली. कशी वाटली दिल्ली. हा मस्त आराम से. पाणी पहिल्या पावसात पहिली हालत. आराम से चाचा आराम से. हाँ ये बघा पहिल्या पावसाची पहिली हालत आहे. अजून पडल्यानंतर काय होईल सगळा ब्लॉक दिल्ली ब्लॉक सब ब्लॉक. आपण बघा गाडीच्या इथे पोहोचलोय. गाडी पार्किंग केलेली. कॅप्टन जी थँक्यू सो मच. सफर अच्छा हुआ. थँक्यू. वेलकम. The next day. भावानो अजून एक छोटासा काम राहिला आहे तो म्हणजे आपला व्हील साईजचा. आणि इथनं डायरेक्टली आपल्या लोकेशन जवळ हे बघा आपण मागवलेली रॅपिडो. इथनं बरोबर काहीतरी दिल्लीच्या बाहेर आहे ते गुरगावमध्ये. तर आपल्याला दिल्लीमधनं बाहेर जायचं म्हणजे गुरगावला जायचं आहे हरियाणामध्ये. तर रॅपिडो आता जे सगळं काम करतो ते आपल्याला सगळं रॅपिडोनीच. आतापर्यंत आपली तिसरी रॅपिडो. म्हणजे विचार करा मी रॅपिडोचा किती फायदा करून घेतला आणि कामसुद्धा. तर जाऊया डायरेक्टली गुरगावमध्ये. तुम्हाला दाखवतो व्हील साईजचा कुठे बिझनेस पार्कमध्ये जे ऑफिस आहे ते. चला हा बघा हा हायवे आहे दिल्ली
मानसवर एक्सप्रेस हायवे. हे बघा गेटवरनं आतमध्ये आलोय. हे बिल्डिंग इथे वरती व्हील साईड लिहिलं आहे. इथे गेटवरती एंट्री करायची झालेली आहे. चला. पार्किंग बघ केवढी मोठी झोन आहे. इथे गॅलरी लिफ्ट आहे. आपण जायचं लिफ्टमध्ये बघा. हां सांगून जाय मला का माहीत नाही. मॅपवरती चेक केलेला बघे जाऊन 6th फ्लोअरला. हे बघा वरती आलो आपण आणि हा बघा गेट व्हील साईडचा. आतमध्ये चला. सर्विस में रेटिंग अपना आप ही कम हो रही होती है. रेटिंग तो हमारी सही है. सही है ना, लेकिन फिर भी ये देखो, हमने ये भी देखो कितने लोड उठाए. ये देखो ना, ऐसा उससे मैटर नहीं करता ना. अब ये थोड़ी ना मेरे लिए कोई. आपला काम फायनली बघा झालेला आहे. आपल्याला कॉफी वगैरे आलेले आहेत. हे 2 ड्रायव्हर सुद्धा आहेत. चलो चला इथनं आता निघूया डायरेक्टली आपल्या ऑफिसमधनं. आत्ता जस्ट आपण व्हील साईडच्या ऑफिसमधनं बाहेर पडले. बघा पाठीमागे टावर आहे आणि आपलं काम फायनली झालेलं आहे. कोणते गाव साहेब? मुंबई इथं कुठे आला? महाराष्ट्र. इथे ऑफिसला आलेलो कुठे? गिरसाईमध्ये. व्यवसायामध्ये. तुम्ही कुठला? तुमचं नाव काय? माझं नाव राम आहे. मी तुम्ही महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रातले? वाह यार चांगली भेट झाली. मराठा, मराठी, कन्नडा सगळं आहे ते. background. हो 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 भारी वाटलं जरा भेटून तुम्हाला. थँक्यू सो मच. हो, कुठले आहात आपण? मी मुंबईचा प्रॉपर. हो माझं यूट्यूब चॅनल आहे. आणि होय मी ॲक्च्युली ऑफिसला आलेलो इथे. माझी व्हील्स आणि म्हणजे जी ID आहे ती ब्लॉक केलेली. कशासाठी? माझा स्वतःचा बिझनेस आहे ना असा ट्रान्सपोर्टचा. हां तर त्याच्यामुळे ते ब्लॉक केलेली. आता झाला फायनल. हो चला थँक्यू. येस येस चला निघू आता इथनं डायरेक्टली. आपल्याला जायचं आहे एका दुसऱ्या लोकेशनला. फायनली बघा दिल्ली व्हील साईड. चलो चला गाडी जरा साफ करूया आणि पहिला कपडे चेंज करून घ्या. गाडी भरपूरच घालून दिली आहे. कपडे चेंज करून घ्या चला पहिले. हो ना आलो यार आतमध्ये. थंडी वाजायला लागली आणि कपडे सुद्धा चेंज करायचे आहेत. पण मी बोललो तुम्हाला जरा कॅमेऱ्यावर दाखवून घेतो. हा बघा हा आपला एक कॅमेरा GoPro 12. आता याची आपण अनबॉक्सिंग करूया कारण आपल्याला केस दिली आहे. म्हणजे आपण जेव्हा सुरुवातीला घेतला कॅमेरा तेव्हा अशी भेटली होती बघा. आता याच्यामध्ये ओपन करूया. बघा आता ओपन करूया. याच्यामध्ये आहे आपल्या नॉर्मल भेटतोच आपल्याला. हा आपला GoPro 12 स्टिकर एकदा आपण आताच काढून घेऊया. बघा तो दाखवतो मला. हा पाठचा स्क्रीन काढायची गरज नाही. जेव्हा आपण नॉर्मली आपण ह्याला स्क्रॅच गार्ड लावू असं पण हॅपी आहे. त्याच्यासोबत आपल्याला भेटलं आहे बघा. हो स्टिक ही आहे आपल्याला मस्त GoProची. ही ॲक्च्युली मला असं वाटते लांब आपली जी आहे ती नॉर्मल ती लांब होते. ही नाही लांब होत पण छान आहे. त्यानंतर हा आपल्याला भेटलेला आहे तर बघा हा डायरेक्टली त्याला पण दिलेला आहे. त्याच्यामध्ये म्हणजे आपण एक तर बाईकवरती समजा गेलो किंवा असं करून सुद्धा आपण आणि GoPro याला फिट करून असं करू शकतो. शूट करू शकतो म्हणजे ट्रेकिंगला वगैरे सगळं काय ह्याला. तर एवढा बॅटरी वगैरे सगळं भेटलेला आपल्याला. खूप छान आहे यार. आणि ह्याच्यामध्ये हे दिलेली आहे चार्जिंग केबल USB आणि स्पेशली हे 2 माउंट आपण हे करू शकतो. पण ह्याला तर प्रश्नच नाही. छान आहे असं पण GoPro 12. मला असं वाटलं की आपण रिप्लेसमेंटला आपल्याला 13 भेटेल पण आपल्याला 12 भेटला तरी सुद्धा आपण हॅप्पी आहे. पण आपण हा काय नवीन परचेस म्हणजे विकत घेतलेला नाही. म्हणजे पैसे देऊन आपण घेतलेला नाही. जो आपण तुम्हाला माहिती आहे आपण अंधेरीमध्ये आपण गेलो GoPro च्या गॅलरीमध्ये आपण त्यांना द्यायला की आपला खराब झाला म्हणून. तर त्याच्याबद्दल आपल्याला हा 53,800 रुपयाला आपल्याला भेटला.
अमाऊंट काय दिलेली नाही आपल्याला, फ्रीमध्ये म्हणजे रिप्लेसमेंटमध्ये एवढ्या गोष्टी आपल्याला सगळ्या भेटलेल्या आहेत. आता ह्याची शूट आपल्याला लवकरच करायची आहे, कारण भाऊ नाही राहू शकत जास्त. गोप्रो ते गोप्रो भाई, गोप्रोचा प्रश्नच नाही. आणि भिजलो भाऊन, भिजलो. असं वाटलं नव्हतं की मी भिजेल, पाऊस येईल. जाम पाऊस आला भाऊ. आणि आपण घेतलेली बॅटरी, आपण घेतलेली लाईट माहिती कोणती, आपण घेतली ती हेडलाईट LED. ते आपण इन्स्टॉल करणार आहे जेव्हा आपल्याला टाईम भेटेल तेव्हा. पण ती खूप छान आहे अशी. पण त्याच्यामध्ये 3 कलर आहे, ते तुम्हाला मी नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये तर तुम्हाला समजेलच असेल की आपण कोणते घेतल्या लाईटी. आणि खूप मजा आली यार, दिल्लीमध्ये फिरून मला खूप बरं वाटलं. पण भारी भारी असं एक नवीन राज्य, त्याच्यामध्ये आपण फिरतोय. काय वाटतं भाऊ, बरोबर ना? मला सुद्धा खूप मजा आली. तुम्हाला कशी मित्रांनो मजा आली? हां, मला एकदा कमेंट करून सांगा तुम्हाला दिल्ली कशी आवडली की नाही. तर भाऊनो खूप मजा आली यार, खरंच सांगतो खूप मजा आली. असा प्रवास हा आणि असा हा ब्लॉग करणं फक्त हा. पण या ब्लॉगसाठी आपण, या गोप्रोसाठी आपण स्पेशली गेलेलो. आणि त्यानंतर मग आपण लाईटसुद्धा घेतली. लाईटची किंमत मी तुम्हाला कमेंट करून सांगतो. तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला सांगेलच असं पण कितीपर्यंत भेटेल. आणि हा आहे त्याचा कार्ड, विजिटिंग कार्ड. तर भाऊनो हे बघा, अजून एक घेतलेला आपला हा मोबाईल होल्डर. ॲक्च्युली तिथला तुटलेला आपला, म्हणून हा घेतला. त्याच्यावरती ते सुद्धा टेन्शन नाही. मग आता हे मोबाईल लावू शकतो. तर भाऊनो इथे जर आपण रजा घेऊया, जरा कपडे वगैरे मस्त जरा काढूया, चेंज करूया, कारण थंडी वाटते आम्हाला आणि पूर्ण कपडेच भिजलेत. व्हिडिओ कशी वाटली नक्की मित्रांनो कमेंट करून सांगा. आणि कसा वाटला तुम्हाला हा दिल्लीचा ब्लॉग? हा आवडलं तर नक्की शेअर करा. तर चला मित्रांनो, आपण या ब्लॉगला आपण इथेच रजा घेऊया. तर बघू आता पुढचा काय प्लॅनिंग असेल, तोपर्यंत तुम्हाला या व्हिडिओ तुम्हाला भेटतीलच. तर चला मग, बाय बाय, टेक केअर आणि जय शिवराय.